मॅच क्रमांक 2 अर्थातच सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय नव तरुण मित्रमंडळ महादेवनगरचे 2 सलामीरचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला असेल अजय मोहिते तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संजयला बॉलिंग मार्क वरती असेल अजिंक्य. एका शतकाचा पॉवर प्ले असेल, 3 शतकांची मॅच असेल. चला मॅच सुरू करायची पंच लगेच. 5:45 वाजतात. आपल्याला मेगा फायनल सुद्धा खेळवायचे. अर्थात पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू आता अगदी वेगवान बॉल फेकला होता. अगदी डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू अतिरिक्त गती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर ही मॅच सुद्धा 3 शतकांची असेल. पहिलं शतक हे पॉवर प्लेचं असेल. अजिंक्य आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. अगदी वाईट बॉल दिलाय पंचांनी. अतिरिक्त धाव लागते धावफलकावरती. अजिंक्य जर विचार केला ना तर कालच्या सत्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. अतिरिक्त बाउन्स आपण त्याच्या माध्यमातून पाहिले होते. अगदी चांगले चेंडू हाताळले होते. आता पाहतोय पुन्हा बॉलिंग मार्क वरती. याही वेळेस अगदी चांगला चेंडू हाताळलाय. अजयला जागेवरती उभा केलाय. अप्रतिम गोलंदाजी. सलगच्या आपण पाहतोय अगदी पहिला डॉट येतोय. त्यानंतर अगदी वाईट चेंडू दिला पंचांनी आणि आत्ताचा एक डॉट येतोय. अर्थातच या शतकाचा विचार केला ना तर 2 डॉट बॉट आले. धाव मात्र खर्च केली 1. नेक्स्ट बॉल. यावेळेस फुलटा चेंडूला डिस्पॅच केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अजयच्या बॅट मधून पहिला चौकार येईल. अगदी महत्वाच्या शैली चौकार येतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी फुलटा चेंडू होता. लो फुलटाच बॉल होता. फक्त बॉलला दिशा दिली आणि या बॉलच्या पाठीमागे धावा येतोय 4. अगदी एकूण स्कोर कार्ड पण आपण पाहिलं तर धावा लागते धावफलकावरती 5. अप्रतिम चेंडू आता अगदी खांद्याचा वापर केला जातोय. चांगला चेंडू हाताळलाय. अप्रतिम अगदी खांद्याचा वापर केला जातोय. अगदी चेंडूला अतिरिक्त उसळी दिल्यानंतर हिटिंग झोन पासून लांब बॉल फेकला जातोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी अगोदरच्या बॉलला चौकार आला होता. नंतर नेक्स्ट बॉल अगदी डॉट काढलाय. नक्कीच मॅच मध्ये रंगत येते. 5 धावा लागते धावफलकावरती. सेमीफायनल क्रमांक 2 या मॅचचा विजेता फायनल साठी पात्र. अर्थातच कामशेत संघाबरोबर त्यांची लढत असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय मिनी हेलिकॉप्टर सोडवले. त्या मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जाईल. दुसरी ही धाव पूर्ण होते. अगदी रनिंग द बिटवीन सेकंड आपण पाहिलं ना तर एका बाजूला संजय आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अजय. अगदी चांगली धाव मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. एकूण धाव लागतात धावफलकावरती 7. अगदी अखेरचा चेंडू बाकी असेल पॉवर प्ले शतकातील. अप्रतिम चेंडू आता आपण पाहतोय. अगदी ताकदीचा वापर केला जातोय. एक्स्ट्रा बाउन्स येतोय. आई बॉल आता पंचांचा इशारा येतोय. अच्छा रिव्ह्यू घेतला जातोय. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. ओके हाईट चेक केली जाईल नक्कीच.
अगदी फेअर डिलिव्हरी आहे. षटकाची समाप्ती होते. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर धाव लागतात दाबलकावरती 7. ओके, बॅटिंग साईडचा रिव्ह्यू संपलेला आहे. नक्कीच धाव लागतात दाबलकावरती 7. अगदी येणारे 2 षटक खूप महत्वाचे असतील. कल्पेश बॉलिंग मार्कवरती. अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती बॉल फेकला जातोय. चांगला चेंडू हाताळलाय. यावेळेस आपण पाहताय आता मात्र पंचांच्या हात जमिनीला समांतर होतात. अर्थातच पंचांनी वाईड असं घोषित केलेला बॉलिंग साईडचा रिव्ह्यू आहे. नक्कीच अच्छा, पंचांचा मुख्य पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईट बॉल असेल. दुसऱ्या व्हाईट लाईनच्या बी बाहेर आम्ही आमची टीम म्हणून फुलका घेत नाही. अगदी पंचांचा कॉल येतो. इट्स अ वाईट बॉल असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपला एक एक रिव्ह्यू संपलेला आहे. आता आपल्यासाठी कोणता रिव्ह्यू नसेल. कल्पेश आपण पाहतोय बॉलिंग मार्क करते. एकच चेंडू झालाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय अगदी बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. फिल्डर बॉलचा पिच्छा केला जातोय. झेल हातामध्ये पडला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. यावेळेस आपण पाहतोय अगदी समोरच्या बाजूला बॉलची फेकी केली होती आणि या ठिकाणी अगदी आपण पाहतोय अजय स्ट्राईक घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता आणि संजयचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. संजय ना आपले विकेट सॅक्रिफाईस केले. अगदी अजय स्ट्राईक वरती येतो. या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलेत ना कोणती धाव नसेल. धाव संख्या मात्र स्थिर आहे. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अगदी 9 स्ट्राईक वरती असेल निलेश. अजय असेल स्ट्राईक वरती. कल्पेश पुन्हा एकदा निघाला. अजय असेल स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहतोय अगदी वाईट बॉलचा पंचांचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन येते. 11 धाव लागतात धाव फलकावरती. दुसरं शतक प्रगतीपथावर. अगदी या शतकाचा विचार केला ना आतापर्यंत 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. एक मोठा फटका खरंच संघासाठी खूप आवश्यक असेल. अजय असेल स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहतोय कल्पेश सलगचे 2 चेंडू वाईट टाकतोय. कल्पेशचा विचार केला ना तर अगदी
रायगड विभागामध्ये, दक्षिण रायगड विभागामध्ये खूप महत्वाचा खेळाडू आहे. आता मात्र आपण पाहतोय अगदी थोडासा प्रेशर मध्ये येतोय. सलगचे 2 चेंडू अतिरिक्त फेकलेत, अर्थात वाईड फेकलेत. यावेळेस अगदी ताकदीने बॅट फिरवले, अजिंक्य बॉल खाण्याचा प्रयत्न केला. कल्पेश बॉल खाली येतोय, एका हातामध्ये झेल टिपला जातोय. कल्पेश अप्रतिम झेल आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कल वरती झेल पकडला जातोय. अजयचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. धक्का क्रमांक असेल दुसरा. धावला दाफलकावरती 12. नेक्स्ट बॉल असेल कल्पेश आपण पाहतोय स्ट्राईक वरती बॉलिंग करण्यासाठी न्यू बॅटरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय अतिरिक्त गतीचा वापर कल्पेश कडून आदित्य अगदी हिट करण्याचा प्रयत्न केला जातो. याही वेळेस अगदी बॉल डॉट येतोय. यावेळेस आदित्यने आपली ताकद दाखवली. शॉर्ट पिचचा बॉल डिस्पॅच केलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागतंय दाफलकावरती 18. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 18 धावा लागते दाफलकावरती. येणार एक महत्वाचं शतक असेल, शतक क्रमांक 3, अर्थात अंतिम शतक. शेवटचे 6 चेंडू स्ट्राईक वरती आपण पाहतोय निलेशला. स्वतःचं पहिलं आणि संघाचं अंतिम शतक. अर्थातच सूरज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. काय ना कधी कधी झटका येतो मध्येच काय करणार? पहिला चेंडूवरती हल्ला चढवला. इनसाइड आउटचा फटका. 1 बाउन्स बॉल निहाल बॉलच्या खाली येतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. ते तुझा हात झाडत बस. आदित्य आपण पाहतोय स्ट्राईक वरती. कमी करा कमी करा. हो दादा कमी करा कमी करा कमी करा. आदित्य असेल स्ट्राईक वरती. अगदी सूरज आपण पाहिलं ना तर पहिला चेंडू चांगला हाताळलाय. अजून कमी करा. नेक्स्ट बॉल असेल. बस 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 नाही बस बस बस. याही वेळेस आपण पाहतोय लेग साइडला हिट केला. ही बॉल चाललाय सी महाराष्ट्राच्या पलीकडे. आदित्य सेट ऑन फायर. महत्वाचा फटका आपण पाहतोय. अगदी या बॉलच्या पाठीमागे येतोय षटकार. शॉर्ट पिचचा बॉल होता. ऑन साइडला हिट केला, जागा बनवली आणि याही बॉलला पाठवून दिल्या सीमा रेषेच्या पलीकडे. एकूण धावण्याचा दाफलकावरती 25. गडी बाद होतात 2. येणारे 4 चेंडू अजून महत्वाचे बाकी असतील.
चला गाई करायची दोन्ही संघांना विनंती फिल्डिंग साईड कल्पेश होता जर आपण गाई करायची मित्रांनो आपल्याला फायनल खेळवायची आहे दोन्ही संघाला याची नोंद असू द्या 6 वाजलेत चला सामना चालू कर म्हणा चला गाई करायची आहे स्पीडअप घ्या थोडस आदित्य असेल स्ट्राईक वरती बॉलिंग मार्क वरती सूरज पुन्हा एकदा निघालाय सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार अंतिम षटक यावेळेस आपण पाहतो लेग साईडला हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेस मात्र बॉल पाहायला लागलाय या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव येत नाहीये स्कोर कार्ड अगदी आपण पाहिले तर 25 धावा 10 पारकावरती अजूनही आहेत गडी मात्र बाद होत आहेत 2 येणारे 3 चेंडू अजून बाकी असतील या शतकातील महत्वाचं शतक यावेळेस आपण पाहतो लेग साईडला हिट केला त्या रिजनमध्ये फिल्डर आहे वाराच्या वेगाने बॉल खाली येण्याचा प्रयत्न 1 बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4 अर्थातच येतोय चौकार 29 धावा लागतात 10 पालकावरती 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड येणारे अजूनही 2 चेंडू बाकी असतील यावेळेस अतिरिक्त बाउन्स आपण पाहतो नक्कीच पंचांचा इशारा येतोय वाईड साठी पंचांनी वाईड घोषित केलेला आहे दोन्ही संघाने नोंद ठेवायची आपल्याला रिव्ह्यू नाहीये रिव्ह्यू आपले संपलेले आहेत नक्कीच पंचांचा डिसिजन फायनल असेल एक्स्ट्रा रन येते वाईडच्या माध्यमातून धाव लागतात 10 फलकावरती 30 1 बाउन्सचा पंचांचा इशारा येतोय अजूनही या शतकातील 2 चेंडू शेष असतील सूरजच्या शतकाचा जर विचार केला आतापर्यंत 12 धावा या शतकामध्ये खर्च केले सूरजनं अखेरचे 2 चेंडू शेष स्ट्राईक वरती आपण पाहतोय आदित्य यावेळेस अगदी प्रॉपर ब्लॉक करण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावरती बॉल फेकला हा बॉल देतोय डॉट येणारा या इनिंग मधला असेल शेवटचा चेंडू 30 धावा लागतात स्कोर कार्ड वरती फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल स्ट्राईक वरती आपण पाहतोय आदित्यला बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सूरजला येणारा महत्वाचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू असेल 4-12 चौकात षटकार मारायचे यावेळेस आपण पाहतोय अगदी पायावरती बॉलची फेकी केली एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय अगदी धावात या ठिकाणी केले जाईल नक्कीच धाव लागतात 10 फलकावरती 31 जिंकण्यासाठी आपण जर पाहिलेत ना 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय धाव लागतात 10 फलकावरती 31 पोलादपूर संघाला धावा बनवायचे 18 चेंडू मध्ये 32 आता बघा नवतरुण मित्र मंडळ डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडी भव्य ओराव तालुका वाईज बेलदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपण 2 दिवस दिले होते 15 मे आणि 16 मे अगदी आजचा अखेरचा दिवस असेल या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला बक्षीस दिलेत अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 51,000 श्री राजेंद्र जाधव गोविंदगर त्याचप्रमाणे श्री दीपक साहेबराव पवार साई कंस्ट्रक्शन श्री धनाजी मोहिते रेणुका कंस्ट्रक्शन श्री किरण मोहिते सावली कंस्ट्रक्शन यांच्याकडून या आपल्याला बक्षीस येत आहेत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल श्री धीरज साळुंके बिल्ड क्राफ्ट कंस्ट्रक्शन वडगाव हवेली पुणे कुमारी माही विशाल राठोर यांच्या माध्यमातून 31,000चं कॅश प्राइज येत आहे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल रुपये 15,000 श्री वीरेंद्र मधुकर जाधव भिवंडी
ठाणे यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं बक्षीस आलाय. चतुर्थ पारितोषिक असेल श्री रामचंद्र राजाराम जाधव माजी सरपंच तसेच श्री गणेश थोरवे सरपंच फरतरवाडी यांच्या माध्यमातून 11,000चं कॅश प्राइज आलंय. ट्रॉफी सौजन्य जर आपण पाहिलं सर्व सामन्यांसाठी ट्रॉफी सौजन्य सो अनिता अरुण बोईटे सदस्य पंचायत समिती कोरेगाव. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय कूलर श्री अक्षय दिलीप जाधव समर्थ कंस्ट्रक्शन गोवे सॉरी माफ करा मोरवे यांच्याकडून एक आपल्याला कूलर येतोय मॅन ऑफ द सिरीज साठी. मॅन ऑफ द मॅच साठी स्पोर्ट्स किट असेल. बेस्ट फिल्डर बेस्ट बॉलर साठी सुद्धा किट असेल श्री राजेंद्र चव्हाण महाराष्ट्र पोलीस रुद्र स्पोर्ट्स अकॅडमी चिपळूण. युट्यूब लाईव्ह साठी जर आपण पाहिलं संपूर्ण ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहताय. अर्थातच चॅनेलचं नाव आहे श्रीनाथ इव्हेंट्स. या युट्यूब चॅनल वरती आपण ही स्पर्धा पाहतोय. या चॅनल वरती जेवढी सर्व लाईव्ह असतील आणि ग्राउंड वरती सर्व जमलेल्या प्रेक्षकांना माझी विनंती असेल की श्रीनाथ इव्हेंट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचंय लाईक करायचंय. युट्यूब वरती जर आपण पाहिलं ना सौजन्य श्री सुहास शेठ जाधव समर्थ मेडिकल वॉटर स्टेशन श्री प्रेमजीत फडतरे लेक्सी कलेक्शन वॉटर स्टेशन श्री सुधाकर अंकुश पवार जय हनुमानकर अकॅडमी बोदेवाडी भाडळे यांच्याकडून आपल्याला युट्यूबला येते. सर्व सन्मान चिन्ह श्री समाधान रमेश जाधव यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टर जाधववाडी. या संपूर्ण 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला अन्नदान दिलंय श्री जनार्दन गेनबा जाधव ग्रामपंचायत सदस्य जाधववाडी आणि श्री मुकुटराव जाधव बिगिनर्स कॉन्स्ट्रक्शन तळदेव. या स्पर्धेसाठी मंडप आणि आपल्याला डीजे सौजन्य दिले श्री युवराज दादासाहेब चव्हाण मच्छिंद्र मोहिते दिलीप साहेबराव पवार कुमारी साली दिगंबर वाघ प्रसिद्ध बैलगाडा मालक जाधववाडी सायली दिगंबर वाघ. त्यानंतर श्री रेवनाथ अर्जुन जयदे महाराष्ट्र केसरी बुलेट बैलाचे मालक यांच्याकडून आपल्याला मंडप डेकोरेशन येत आहे. संपूर्ण पाणी सौजन्य श्री जयदीप मीनानाथ आडागळे गुरुदत्त ऐकवा विकडे. सर्व ज्यांनी या स्पर्धेला बक्षीस दिले मदत केले त्या सर्वांचं मनपूर्वक मनापासून आभार स्वागत. सर्व वैयक्तिक बक्षीस श्री दादा मोहिते वाई श्री अनिल माने बाबा सप्लायर वॉटर स्टेशन श्री दीपक रवींद्र माने दीपक सप्लायर वॉटर स्टेशन श्री सुधाकर प्रभाकर वाघ ग्रामपंचायत सदस्य जाधववाडी आणि श्री उमेश शिवाजी घोरपडे जाधववाडी श्री बाळू पवार बोलावडे बोर. सर्व दात्यांचं खूप खूप मनापासून मनपूर्वक आभार. आपण जातोय सेमीफायनल क्रमांक 2 कडे. येणारे चेंडू असतील 18 धावा बनवायचे 32. अर्थात पोलादपूर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. बॅटिंग साठी असेल स्ट्राईक वरती कल्पेश नॉन स्ट्राईक वरती असेल अजिंक्य बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आदित्यला. येणारे 18 चेंडू यानंतर आपण पाहणार आहे या मॅचचा विजेता अंतिम मॅच साठी अर्थात फायनल साठी पात्र होईल. कामशेष संघ ऑलरेडी फायनल साठी पात्र झालाय. यानंतर आपण मेगा फायनल पाहणार आहोत. येणारे 18 चेंडू महत्वाचे. पंचांना विनंती असेल मॅच आपण सुरू करतोय. येणारे 18 चेंडू धावा बनवायचे 32. चला अधिकचा वेळ नाही घ्यायचा आपण मॅच सुरू करतोय. बॉल क्रमांक पहिला आदित्यने गेला स्ट्राईक वरती आपण पाहतोय कल्पेशला. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी पंचांचा हात जमिनीला समांतर होतात. अर्थातच पंचांनी वाईड असा घोषित केलेला एक्स्ट्रा धाव लागते. यावेळेस आपण पाहतो लेग साईडला हिट केलाय. कोणताही फिल्डर नाही बॉलचा पिछा केला जातोय. 1 बाउन्स हातामध्ये बॉल पडला. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. अगदी या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येतील. श्री सुभाष जाधव ज्यांच्याकडून बक्षीस येते विकेट साठी ते असतील 500 रुपयाचं बक्षीस आणि 6 जरी मारला
तरी प्रत्येक सिक्स साठी आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज येते. यावेळेस उडवलाय चेंडू, कल्पेशने ताकदीचा वापर केलाय, बॉल डिस्पॅच केलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय अगदी समोरच्या बाजूला बॉलची फेकी केली, अगदी ताकद दाखवली कल्पेशनं आणि समोरच्या बाजूला डिस्पॅच केलाय. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलात ना, एकूण धावा लागतात धाव फलकावरती 9. पुढील चेंडू असेल, आदित्य पुन्हा एकदा निघालाय. याही वेळेस बॅटची एज आपण पाहतोय, अगदी पंचांचा इशारा. आदित्य दक्षिण रायगडचा वाघ, अर्थातच दक्षिण रायगडचा पोलार्ड बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक असेल पहिला, आदित्यच्या बॅट मधून येतोय. आदित्यच्या बॉलवरती विकेट येते, अगदी महत्वाची विकेट येते. धावा लागतात धाव फलकावरती 9. गडी बाद होतोय 1. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं मित्रांनो, आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे. अधिकचा वेळ नाही घेता आपण आलं पाहिजे. 6:05 होत आहेत, आपल्याला वेळेची मर्यादा असेल. अनिकेत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. थोडस स्पीडअप करायचं मित्रा. स्ट्राईक वरती असेल अनिकेत. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला ना, एक मोठा फटका जरूर आला होता. धावा लागल्या होत्या 9, मात्र कमबॅक केलंय, नक्कीच कमबॅक केलंय. अर्थातच 9 तरुण मित्र मंडळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. महादेवनगर पहिली विकेट येते महत्वाची. कल्पेशचा खेळ समाप्त झालाय. अनिकेत असेल स्ट्राईक वरती. अनिकेतनं सुद्धा आल्या पावली बॉल उंच उडाला. अजय त्या बॉल खाली झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 2. अनिकेतचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. सलगचे 2 विकेट येत आहेत. कल्पेश आणि अनिकेत महत्वाचे खेळाडू पाहतात. अजय मोहिते हा खेळाडू अप्रतिम झेल आपण पाहतोय. अगदी लॉंग ऑफला उभा होता आणि मिड विकेट मध्ये जाऊन हा कॅच पकडलाय. अप्रतिम झेल अगदी मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय. अनिकेतनं बॉल हवेमध्ये मारला, बॉल हवेमध्ये उभा राहिला आणि लॉंग ऑनचा फिल्डर अगदी मिड विकेट मध्ये जाऊन हा झेल कंप्लीट करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण अजय मोहिते. जर आपण पाहिलं ना, विकेट हॅट्रिकची संधी उपलब्ध होते आदित्यसाठी. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट येतात. अर्थातच दोन्ही विकेट कॉट बॅन्ड आपण पाहतोय. अगदी झेल टिपलेत, चांगले झेल टिपलेत. एकदा पहिला झेल जर आपण पाहिला ना कल्पेशचा, अगदी बॅटची एज लागून विकेट किपरनं हा झेल टिपला आणि यावेळेस मिड विकेट मध्ये अनिकेतचा खेळ समाप्त केलाय. अर्थातच अजयने झेल चांगला पकडलाय. 2 विकेट आलेत. धाव लागतात धाव फलकावरती 9. शेखर आपण पाहतोय न्यू बॅटर असेल स्ट्राईक वरती. यावेळेस अगदी बॉल हवेमध्ये उभा आहे, त्या रिजन मध्ये फील्ड केली जाते. 1 बाउन्स बॉल हातामध्ये येतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धाव येते. 10 धाव लागते धाव फलकावरती. अगदी पहिलं शतक आहे पॉवर प्लेचं, महत्वाचं शतक. अगदी आपण पाहिलं ना सुरुवातीलाच अजिंक्य पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतोय. अगदी आपण पाहिलं ना अजिंक्यला सातत्याने नो स्ट्राईक वरती होता पहिल्या शतकामध्ये, आता मात्र येतो स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहतो ताकदीचा वापर केला अजिंक्यनं. यावेळेस बॉल डिस्पॅच केला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे बिग ब्लास्ट येतोय. एकूण धावा येतील 6. षटकाची समाप्ती होते. धावा लागते धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16.
अगदी स्वतःचं पहिलं शतक आणि संघाचं दुसरं शतक अर्थातच अजय बॉलिंग मार्क वरती पाहतोय. स्ट्राईक वरती असेल शेखर. पहिला चेंडू येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 16 धावा बनवायचे. महत्वाचं शतक अजय निघाला पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण अपील सुद्धा पाहतोय. छोटीशी अप्रतिम चेंडू आता अगदी अचूक टप्प्यावरती बॉलची फेकी आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. यावेळेस बॅटची एज घेतली जाते. स्लिप मध्ये आपण पाहतोय अप्रतिम वर्ष पाहतोय. अगदी बॉल हातामध्ये आला होता. अगदी समोरच्या बाजूला जम घेतली मात्र झेल हातातून सुटतोय. एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अजिंक्य येतोय स्ट्राईक वरती. महत्वाचा फलंदाज अगदी नो स्ट्राईक वरती होता. झेल सुटला आणि अजिंक्य स्ट्राईक वरती आला. संपला विषय. अगदी झेल आपण पाहतो. एक सोपा झेल होता. झेल सुटला आणि अजिंक्य स्ट्राईक वरती आला. अगदी छोट्या छोट्या ज्या चुका असतात ना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत नाहीये. नक्कीच नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय अजिंक्यनं आल्या पावली बॉलला डिस्पॅच केलंय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा येतील 6. अर्थातच बॉल चाललाय षटकार. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 23 धावा लागतात दाबलकावरती. येणारे 9 चेंडू अजून बाकी असतील. धावा बनवायचे 9. चला नेक्स्ट बॉल असेल अजिंक्य आपण पाहतो स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहतोय ब्लॉक करण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका. हाई बॉल डिस्पॅच केलाय समोरच्या बाजूला. 6 धावा येतील. अगदी आपण पाहतोय जसा अजिंक्य स्ट्राईक वरती गेला ना मॅच मधली आवाज काढून घेतली. अगदी सलगचे 2 चेंडू डिस्पॅच केलेत 6 धाव्यासाठी. येणारे 8 चेंडू धावा बनवायचे 3 धावा लागतात दाफलकावरती. 29. येणारे 8 चेंडू बाकी असतील. धावा बनवायचे 3. यावेळेस आपण पाहतोय ताकदीचा वापर केला. झेल काढण्याचा प्रयत्न. हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पोलादपूर संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतोय. अर्थातच नवतरुण मित्र मंडळ आपण पाहिलं ना महादेवनगर ही मॅच हरतोय नक्की मात्र मन खूप त्यांनी जिंकलेत. मॅच मध्ये